नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एम्बेडेड सिस्टीम मराठी सिरीजमध्ये. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की LED ब्रिंगिंगसाठी 8051 कंट्रोलरसाठी आपण असेंब्ली लँग्वेजमध्ये प्रोग्राम राईट करणार आहोत किल सॉफ्टवेअरमध्ये. तर त्यासाठी आपल्याला सिम्पली पहिल्यांदा किल सॉफ्टवेअर ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर जर तुम्हाला किल सॉफ्टवेअरची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपला एम्बेडेड सिस्टीम मराठी सिरीजचा पहिला व्हिडिओ पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही सिम्पली व्हिडिओ पाहून घ्या, किल सॉफ्टवेअरची माहिती घ्या. त्यानंतर आपण आज प्रोग्राम राईट करणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला प्रोजेक्टवरती जाऊन न्यू मायक्रोव्हिजन प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. प्रोजेक्टला नेम देऊन इथं प्रोजेक्ट सेव्ह करून घ्यायचा आहे. प्रोजेक्ट सेव्ह केल्यानंतर सिम्पली आपल्याला कंट्रोलर सिलेक्ट करायचं आहे 8089C51. या कंट्रोलरचे आणि 8051 कंट्रोलरचे फीचर्स सगळे सेम आहेत, त्यामुळे आपण हा कंट्रोलर सिलेक्ट करतो. ओके करून सिम्पली आपल्याला नो क्लिक करून इथं टार्गेटवरती जाऊन आपल्याला सोर्स ग्रुप 1मध्ये आपली असेंब्ली लँग्वेज फाईल ॲड करायची, प्रोग्रामिंगची ASM फाईल ॲड केल्यानंतर आपली प्रोग्रामिंग विंडो ॲक्टिवेट होईल. आता इथं आपल्याला सिम्पली प्रोग्राम राईट करायचा आहे. तर सर्वात स्टार्टिंगला आपलं असेंब्ली लँग्वेजचं जे सेटअप आहे ते आपलं प्रोग्रामिंगचं, जसं आपण C प्रोग्रामिंगमध्ये हॅश इन्क्लूड stdioh वगैरे आपलं सेटअप असतं, वाईड मेन वगैरे, तसं याचं सिम्पल सेटअप आहे. स्टार्टिंगला org 000h आणि लास्टला एंड ह्या 2 लाईन करायच्या आणि आपला जो प्रोग्राम आहे तो ह्याच्यामध्ये लिहायचा. org 000चा याचा अर्थ असा की आपला जो प्रोग्राम आहे तो कंट्रोलरमधल्या मेमरीमध्ये 0 लोकेशनपासून स्टोअर व्हायला सुरुवात होणार आणि एंड म्हणजे आपला प्रोग्राम संपला तिथं कंट्रोलरला समजणार. त्यामुळे हे 2 सिंटॅक्स पहिल्यांदा ॲड करायचे. त्यानंतर आपल्याला सिम्पली आपण ॲझ्युम करूया की आपण 8051च्या पोर्ट 1मधल्या पिन 1ला LED कनेक्ट केला आहे, तर आपण तो LED ब्लिंक करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ती पिन जी आहे आपली पोर्ट 1मधली 1 पिन ती हायला सेट करायला लागणार LED ऑन होण्यासाठी, आणि LED ऑफ होण्यासाठी लोला सेट करायला लागणार. तर त्यासाठी कमांड आहे, हायला सेट करण्यासाठी कमांड आहे setb, SETB ही कमांड आहे, आणि आपला पोर्ट 1चा पिन 1 आपण इथं सिलेक्ट केलेली आहे. तर त्यानंतर आपली लोला सेट करण्यासाठी आपली कमांड आहे क्लिअर बीट CLR P1.1. तर आपली आता LED जी 1ला कनेक्ट आहे ती एकदा हायला आणि एकदा लोला सेट झालेली आहे, पण ते आपल्याला सिम्युलेशनमध्ये दिसणार नाही कारण त्याच्यामध्ये डिले नाही आहे. फास्ट इन्स्ट्रक्शन्स रन होतात त्यामुळे आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपल्याला एक डिले जनरेट करायला लागणार. सिम्पली डिले फंक्शन एक राईट करूया, डिले. तर डिले नावाचं आपण एक फंक्शन राईट करणार आहे. तर त्यासाठी आपण 2 रेजिस्टर काउंटर रेजिस्टर सिलेक्ट करणार आणि ते काउंटर रेजिस्टरमधल्या जे व्हॅल्यू आहेत ते डिक्रिमेंट करून करून आपण डिले जनरेट करणार. तर त्यासाठी सिम्पली आपण R1 आणि R2 रेजिस्टर यूज करणार आहे. तर त्यासाठी मूव R1 #100. R1मध्ये आपण डेसिमल 100 व्हॅल्यू लोड केलेली आहे, आणि मूव R2 /255. R2मध्ये आपण डेसिमल 255 व्हॅल्यू लोड केलेली आहे. तर आता ही व्हॅल्यू आपल्याला डिक्रिमेंट करायची आहे. तर त्यासाठी सिम्पली DJNZ कमांड आहे, DJNZ कमांडने डिक्रिमेंट विथ जम्प म्हणजे 2 कामं ॲट ए टाईम होतात. या कमांडने डिक्रिमेंट पण होतं आणि कुठं आपल्याला दुसरीकडे जम्प करायचं आहे तिथं जम्प पण होतं. तर सिम्पली आपण इथं R2ला डिक्रिमेंट करून हिअर ह्या ठिकाणी जम्प करणार आहोत आणि ते हिअर आपण इथंच देणार आहोत. म्हणजे इथं जम्प होऊन इथंच लूपमध्ये कंटिन्युअसली फिरत राहील जोपर्यंत हे 255 झिरो होत नाहीत. त्यानंतर सिम्पली DJNZ R1ला डिक्रिमेंट करून आपण हिअर 1 आणि ते हिअर 1 आपण सिम्पली इथं परत एकदा R2ला देणार आहोत, हिअर 1. म्हणजे आपला प्रोग्राम 255 ते 0 झाल्यानंतर खाली येणार DJNZ R1, म्हणजे हे R1 100चं डिक्रिमेंट करून 99वर येणार. 99वर आल्यानंतर परत एकदा R2मध्ये 255 लोड होणार, ते परत 0वर येणार. असं करत आपला प्रोग्राम इथंच फिरत राहणार जोपर्यंत हे 100 0वर येत नाही तोपर्यंत. त्यानंतर सिम्पली आपल्याला इथून प्रोग्राम रिटर्न म्हणजे जिथून कॉल केला आहे तिथं रिटर्न जायला पाहिजे. त्यासाठी सिम्पली RET रिटर्न यूज करायचं आहे. तर आपला हा डिले जनरेट झाला. आता हा डिले आपल्याला ॲड करण्यासाठी ACALL नावाचे एक कमांड आहे, ACALL आणि सिम्पली डिले. तर ह्या कमांडने डिले ॲड होतो फंक्शनमध्ये. त्यानंतर इथं ACALL डिले. तर आता आपल्या फंक्शनमध्ये डिले आपल्या प्रोग्राममध्ये डिले ॲड झालेला आहे. पण आता हा प्रोग्राम एकदाच रन होणार कारण आपण हा लूपमध्ये नाही रन केलेला.
आपण एकदा सेट बीट केली, नंतर डिले कॉल केला, नंतर क्लिअर बीट केली, नंतर डिले कॉल केला, झालं दॅट्स इट. त्यानंतर आपला प्रोग्राम एंड होणार. त्यात आपल्याला लूपमध्ये प्रोग्राम रन करण्यासाठी आपण नॉर्मली सीमध्ये वगैरे व्हाईल लूप वगैरे यूज करतो, व्हाईल वन वगैरे. पण इथं सिम्पली आपल्याला jump एक कमांड आहे, SJMP शॉर्ट जम्प. या कमांडने आपण जे जम्प करू शकतो कोणत्याही प्रोग्राममध्ये. तर इथं आपण jump अप सेट करूया आणि हे अप आपण इथं S बीटला देऊया. म्हणजे आपला प्रोग्राम इथं एक कॉल डिले झाल्यानंतर परत jump अप म्हणजे इथे येणार, परत कंटिन्युअसली रन होणार, असा कंटिन्युअसली रन होत राहणार. तर हा आपला LED ब्लिंकिंगचा प्रोग्राम कम्प्लिटली राईट झालेला आहे. प्रोग्राम सेव्ह करून सिम्पली बिल्ड करायचा आहे. इथं वरती येऊन बिल्डच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बिल्ड केल्यानंतर इथं खाली तुम्ही इन्शुअर करा 0 एरर्स 0 वॉर्निंग्स असतील तर. त्यानंतर आता आपण ह्याचं सिम्युलेशन करणार आहोत. सिम्युलेशन करण्यासाठी सिम्पली डिबगवरती क्लिक करायचं आहे. डिबगवरती क्लिक करून स्टार्ट/स्टॉप डिबग मेन्यूमध्ये जाऊन ओके क्लिक करून डिबग सेशन ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर आपल्याला पेरिफेरल्समध्ये जाऊन पोर्ट 1 सिलेक्ट करायचं आहे, कारण आपला LED हा पोर्ट 1 मधल्या पिन 1ला कनेक्ट आहे. तर इथं आल्यानंतर आपल्याला पोर्ट 1चे 8 बीट दिसतील. तर यामध्ये सिम्पली आपला LED पोर्ट 1 P1.1 म्हणजे आपला हा P1.0 आहे आणि हा P1.1 आहे. म्हणजे ह्या पिनला आपला LED कनेक्ट आहे. तर आता प्रोग्राम रन केल्यानंतर आपल्याला ब्लिंक होताना दिसेल ही बीट. सिम्पली आपण प्रोग्राम रन करूया. सिम्पली इथं पाहू शकताय तुम्ही प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. पोर्ट 1 मधली पिन 1 ब्लिंक होत आहे इथं. तर हा प्रोग्रामचा आपल्या आउटपुट आलेला आहे. तर हेच जर तुम्हाला लॉजिक ॲनालायझरवरती जर वेव्हफॉर्म पाहिजे असेल तर तेही पाहू शकता. सिम्पली इथून प्रोग्राम स्टॉप करून लॉजिक ॲनालायझर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं वरती सेटअपवरती जायचं आहे. सेटअपवरती जाऊन इथं न्यूवरती क्लिक करून P1.1 पोर्ट 1 मधली पिन 1 सिलेक्ट करायची. P1.1 इन्सर्ट करून इथं सिम्पली ॲनालॉगच्या ठिकाणी डिस्प्ले टाईप बीटला सेट करायचं आहे आणि क्लोज करून प्रोग्राम रन करायचा आहे. रन केल्यानंतर तुम्ही सिम्पली इथं बिट्स पाहू शकता चेंज होताना. लो हायला बिट सेट होताना इथं पाहू शकता तुम्ही कंटिन्युअसली. जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम कंट्रोलरवरती अपलोड कराल, बर्न कराल, तेव्हा सिम्पली तुमचा प्रोग्राम ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला LED ब्लिंक होताना दिसेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण LED ब्लिंकिंगचा प्रोग्राम पाहिला. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण स्विच इंटरफेसिंगचा प्रोग्राम पाहूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.